नमस्ते, मी योगेश कोटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संतोष देशमुख खून प्रकरणातली मोठी अपडेट, मोठी घडामोड आणि पुढचे काही दुवे, पुढचे काही लिंकेज जोडणारी अशी ही घडामोड आहे. आता ही जी घडामोड आहे ती वाल्मिक कराड याच्या संदर्भातली आहे. वाल्मिक कराड याला काल मोका लावण्यात आलेला होता. खुनाच्या प्रकरणामध्ये त्याचं आरोपी म्हणून नाव निश्चित झालेलं होतं. पण संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा संबंध काय याचे पुरावे किंवा याची जी मांडणी होती ती CID कडनं किंवा SIT कडनं सांगितली जात नव्हती. त्याबाबतचा मोठा खुलासा आज न्यायालयामध्ये झालेला आहे. जेव्हा ऐवजी बीडच्या न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेलं, जामीन अर्जावर त्याच्यावरती सुनावणी झाली. SITनं वाल्मिक कराड याला खून प्रकरणामध्ये का घेतलेला आहे, आम्हाला मोक्याची गरज का आहे, पोलीस कोठडीची का गरज आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कसा आरोपी आहे याचा सविस्तर खुलासा आज SITनं केलेला आहे. आणि हा खुलासा मान्य करून वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी किंवा CID कोठडी देण्यात आलेली आहे. आता हे सगळं का घडलं, कशामुळे घडलं? वाल्मिक कराडसाठी काल परळीकर रस्त्यावर आलेले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या खुनाशी वाल्मिक कराड यांचा दुरान्वयानंही संबंध नाही. पण हा दावा आज SITनं फेटाळून लावलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, खंडणी प्रकरणामध्ये ती जी कंपनी आहे पवनचक्क्या बसवणारी, त्या कंपनीचं खंडणी प्रकरण, संतोष देशमुख यांना मारहाण, त्यांचं अपहरण आणि त्यांचा मृत्यू, ही जी सगळी कडी आहे ती कडी आज SITनं उलगडून दाखवलेली आहे. या कडीमध्ये सुरेंद्र यांचा हा शब्द आहे की कडी, तर या कडीमध्ये आका आज पूर्णपणे गुंतल्याचं न्यायालयासमोर स्पष्ट झालेलं आहे. आतापर्यंत फक्त अंदाज होते, आडाखे होते, तर्क होते आणि जर असं झालं तर वाल्मिक कराड अडकतील, जर तसं नाही झालं तर वाल्मिक कराड सुटतील, अशी जी जर तरची भाषा होती त्याला आज फुलस्टॉप मिळालेला आहे. तर हा फुलस्टॉप कसा मिळाला याची जी काही कारणं आहेत, त्याचं जे काही लॉजिक आहे हे आता मी तुमच्यासमोर मांडत आहे. सगळ्यात महत्त्वाचं जी तारीख आहे ती 6 डिसेंबर 2024. या दिवशी जी संतोष देशमुख आणि आवाडा कंपनीचा जो कंपनीचा वॉचमन आहे, त्या वॉचमनला जी मारहाण झालेली होती ती ही तारीख आहे. याच दिवशी संतोष देशमुख यांनी त्या मारहाणीमध्ये हस्तक्षेप केलेला होता. आपल्या गाववाल्याला वाल्मिक कराडचे काही लोक मारतायत म्हणून त्या ठिकाणी ते धावून गेलेले होते आणि तेथूनच या प्रकरणाला सुरुवात झालेली होती. तर 6 डिसेंबर या दिवशीच वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांना फोन झालेला होता, धमकीचा फोन. तू याच्यामध्ये पडू नकोस नाहीतर मी तुझ्याकडे बघून घेईल, अशा प्रकारचा पहिला कॉल, पहिलं संभाषण आणि या प्रकरणाची सुरुवात या 6 डिसेंबर दिवशी झालेली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हा पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा आज SITनं केलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या तारखेला सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं, म्हणजे दुपारी 3-3:30च्या सुमारामध्ये हे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. आणि या फिर्यादीनुसारच जेव्हा सुदर्शन घुले जी स्कॉर्पिओ चालवत होता त्या स्कॉर्पिओमध्ये संतोष देशमुख यांना बसवण्यात आलेलं होतं आणि ती जी वेळ आहे आणि त्याच वेळेस सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण फोनवरनं झालेलं आहे. म्हणजे जो CDR अपेक्षित होता, ज्या CDRची वाट सर्वजण पाहत होते, तो CDR आज अखेर न्यायालयासमोर सादर झाला आणि त्याच्यामध्ये सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामधलं जे संभाषण आहे ते झाल्याचं पोलिसांनी आज न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आणून दिलेलं आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आणि जो न्यायालयाने देखील उपस्थित केलेला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार जर एका फोनवरती केवळ एक कॉल झालेला आहे म्हणून तुम्ही वाल्मिक कराडला खुनाचा आरोपी करणार का, त्याच्यावरती तुम्ही 302चा गुन्हा लावणार का? तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर CIDला पुढच्या 7 दिवसानंतर द्यावं लागेल. कारण जेव्हा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे खून प्रकरणाशी जेव्हा एकमेकांच्या समोर येतील तेव्हा याबाबतचा अधिक खुलासा CID हा न्यायालयासमोर करू शकेल. आता या कडीमधली आणखीन एक जी कडी आपल्याकडे अवेलेबल होती, ज्याच्यामुळेच वाल्मिक कराड
ला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, तो म्हणजे विष्णू चाटे याचा कबुली जबाब आहे. विष्णू चाटेच्याच फोनवरून वाल्मिक कराडनं आवाडा कंपनीच्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला धमकीचा फोन केलेला होता. 2 कोटी रुपयांची खंडणी द्या अशा प्रकारचं एक धमकी ती शिंदेला दिलेली होती. आणि विष्णू चाटेचा सिरियल देखील पोलिसांकडे आहे. फक्त विष्णू चाटेचा फोन अद्याप रिकवर झालेला नाही. त्यामुळे पोलिसांचे थोडेसे हात बांधले गेल्याचं बोललं जात होतं. मात्र या 3 कड्या जोडल्यानंतर एक सशक्त असं एक साखळी पोलिसांनी जोडलेली आहे. आणि ही साखळी अशी आहे की जे 2-3 महिन्यांपूर्वी आवाडा कंपनीकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली, तिथून या संपूर्ण प्रकाराला सुरुवात झाली. त्यानंतर ती खंडणी प्रत्यक्षरित्या मिळाली नसल्यामुळे जेव्हा घुले चाटे ही मंडळी आवाडा कंपनीच्या गेटवर गेली, त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेच्या कानाखाली मारली. तो जो वॉचमन होता, त्या वॉचमॅनची जी ॲट्रॉसिटी आहे ती ॲट्रॉसिटी त्या दिवशी नोंदवली गेली नाही. त्यामुळं सुदर्शन घुले आणि बाकीचे आरोपी हे त्या अर्थानं तिथून निष्ठून गेले. त्यानंतर 9 तारखेला अपहरण झालेलं आहे आणि त्या दिवशीच खून झालेला आहे. अशी सगळं असं जे सगळं प्रकरण आहे हे या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आता सर्व आरोपी समाविष्ट झालेले आहेत. यातली एक शोचनीय बाब किंवा पोलिसांसाठी नामुष्कीची बाब मात्र ती अजून आहे, जी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ती सांगत असतो. यातले जे टोटल 8 आरोपी आहेत त्यातला एक आरोपी अजूनही फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे. हा आरोपी SITला अजूनही सापडलेला नाही आहे. त्यामुळं पोलिसांना देखील वारंवार न्यायालयाला सांगावं लागत आहे की त्याचा ठावठिकाणा आम्हाला शोधायचा आहे, त्याला कुठे लपवून ठेवलेला आहे, त्याच्याकडे काय काय माहिती आहे हे आम्हाला शोधायचं आहे. या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची एंट्री होऊ शकते आणि ती पुढची सगळ्यात मोठी घडामोड असू शकते. ती म्हणजे वाल्मिक कराडच्या मालमत्तेसंदर्भात CIDनं SITनं कालही न्यायालयाला सांगितलेलं आहे, आजही न्यायालयामध्ये त्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे की वाल्मिक कराडच्या मालमत्तेचा शोध आम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळं वाल्मिक कराडची मालमत्ता जी 1500 कोटी रुपयापर्यंत सांगितली जाते, ते जर खरं असेल तर EDची एंट्री याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. याबाबत आमदार सुरेश दस यांनी लेट्सअपशी बोलताना देखील प्रकाश टाकलेला होता की मी स्वतः EDकडे जाणार आहे. त्यामुळं वाल्मिक कराड मोक्यामध्ये अडकलेला आहे, वाल्मिक कराड 302मध्ये अडकलेला आहे, वाल्मिक कराड खंडणीमध्ये अडकलेला आहे आणि वाल्मिक कराड हा आता अपसंपदा किंवा बेहिशोबी मालमत्ता या 4थ्या प्रकरणात देखील अडकला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, वाल्मिक कराड जो आका आहे, सुरेश दस यांनी हा शोधून काढलेला शब्द आहे, आका अडकलेला आहे. आका 1-1.5 वर्ष तुरुंगातून सुटणार नाही. यासाठी जी सगळी रणनीती SIDनं सिद्ध केलेली आहे हे मात्र निश्चित. मोका लागल्यामुळं त्याबाबतच्या कठोर तरतुदी आता पोलिसांच्या उपयोगी पडतील. याबाबत वाल्मिक कराडला स्वतःचा बचाव करणं हे अतिशय अवघड जाणार आहे, एवढं मात्र आता SITनं किंवा पोलिसांना त्या पद्धतीनं तिथपर्यंत हात आता तपास आणून ठेवलेला आहे. आता कृष्णा आंधळेला तपासणं, EDची एंट्री होणं आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आकापर्यंत पोहोचणं. आता वाल्मिक कराडचे फोन या दिवशी कोणाकोणाला झाले, त्यानं कोणाकोणाला रिपोर्टिंग केलं, घडामोडी कोणाला सांगितलेल्या आहेत का, हे देखील आता पोलीस मला वाटतं शोधतील आणि त्यानंतरच आकापर्यंत वाल्मिक कराडच्या आकापर्यंत पोलीस पोहोचतात का काय याचा शोध आपल्याला लागलेला असेल. मला वाटतं या प्रकरणाची संपूर्ण कुंडली मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. या प्रकरणाचे सर्व अपडेट्स विश्लेषण पाहण्यासाठी लेट्सअप फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लेट्सअप मराठी.